आता आम्ही कोल्हापूरला ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेलो आहोत। हा मंदिराचा रस्ता आहे। ज्योतिबाच्या मंदिरात जात असताना पेढ्याचे कमी आणि गुलाल नारळाचे भरपूर दुकानं आहेत। या मंदिराच्या गाभाऱ्यात ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस आहे व ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे। बोला श्री काळभैरव की जय। आता आपण यमाई मातेचे दर्शन घेऊया। बोला यमाई माता की जय। प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात पारंपरिक दीपमाळा आहेत। या मंदिरात मी खूपच गुलाल उधळलेला दिसतोय, कारण ज्योतिबाला गुलाल लावण्याचीच प्रथा आहे। ब्रह्मा विष्णू महेश आणि जमद अग्नी यांचे सर्वांचे मिळून तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा। ज्योतिबाचे दर्शन घेतल्याने केदारनाथ दर्शनाचे पुण्य मिळते। ज्योतिबाचे मंदिर दक्षिणाभिमुख आहे। ज्योतिबाचे वाहन घोडा आहे। ज्योतिबाची मूर्ती ही स्वयंभू आहे। तो आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।